शासकीय विश्रामगृह येथे संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव या मागणीला घेऊन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। ईव्हीएम हे देशाच्या लोकशाहीला फार मोठा धोका निर्माण झाला आहे, म्हणून देशाला वाचविण्याकरिता व बहुजन समाजाचे अधिकारी साबूत ठेवण्याकरिता देशात स्वतंत्र व निपक्ष पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे। या मागणीसाठी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या ह्या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। सदरवेळी पत्रकार परिषदेला संविधान बचाव संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रोशन जांभूळकर, माजी आमदार चरण वाघमारे, काँग्रेस नेते धनंजय तिरपुडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे सूर्यकांत हुमने, मुख्य संयोजक सदानंद इल्मे, चंद्रशेखर टेंभुर्णे, अचल मेश्राम, गोपाल सेलोकर, तुळशीराम गेडाम, अशोक उईके, शशिकांत भोयर, इंजिनियर रूपचंद रामटेके, चंद्रशेखर खोब्रागडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजय मेश्राम, नितेश मारवाडे, यशवंत भोयर आदी मान्यवर उपस्थित होते। मोदी हटाओ, भाजपा हटाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, ईव्हीएम हटाओ या प्रमुख गोष्टींना घेऊन त्याचप्रमाणे बाकीच्या काही ज्या इतर मागण्या आहेत ज्या नेहमी आपण करत असतो त्याला अजिबात वाचा फोडण्यात आलेली नाही। म्हणजे वाचा जरी फोडली असली तरी परंतु ऐकण्यात आलेलं नाही। जनगणना झाली पाहिजे ती मागणी, त्याशिवाय ज्या इतर मागण्या आहेत म्हणजे ओबीसी जात न्याय जनगणना करण्यात यावी, नवीन शैक्षणिक धोरण हे रद्द करण्यात यावं, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेला पूर्ण निधी देण्यात यावा, दलित, आदिवासी आणि ओबीसी अल्पसंख्याक यांना मिळणाऱ्या घरकुलाची निधी यामध्ये वाढ करण्यात यावी, 5 लाख रुपयेपर्यंत वाढविण्यात यावी, शेतकऱ्यांना 24 तासपर्यंत 24 तास वीज पुरविण्यात यावी, वीज पुरवठा करण्यात यावा आणि तोही मोफत करण्यात यावा, शेतकऱ्यांना हमीभाव तोही महागाई निर्देशांकानुसार तो वाढविण्यात यावा, खाजगी उद्योगामध्ये SC, ST आणि ओबीसी यांना आरक्षण देण्यात यावं, त्याचप्रमाणे SC, ST व ओबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्यामध्ये निवासी शाळेची व्यवस्था करण्यात यावी, त्यांना स्कॉलरशिप देण्यात यावी, त्यांची फी माफ करण्यात यावी, सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, राज्यकर्त्यांनी दिलेल्या आतापर्यंतच्या आश्वासनानुसार म्हणजे बेरोजगारांची संख्या आहे कोट्यावधी आहे ती पूर्ण करण्यात यावी, SC, ST प्रमाणे SC आणि ST प्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी, त्याची फी माफ सुद्धा करण्यात यावी, फीमध्ये सवलती देण्यात याव्यात। तर अशा अनेक मागण्या घेऊन 19 तारखेला महाधरणा आंदोलन या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेला आहे। म्हणून आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे। मुळात या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे जेव्हा 2014 साली भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तेव्हा त्यांचा एक वक्तव्य होता की ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे। मला असं वाटते आपल्या प्रेसच्या माध्यमातून मी त्यांचे लक्ष केंद्रित करतो की तुम्ही जे वक्तव्य केले होते पंतप्रधान बनायच्या पूर्वी, आज तुम्ही देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पदावर आहात, त्याची अंमलबजावणी तुम्ही करावी आणि ईव्हीएम बंद करून पोस्टल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या। असं आम पब्लिक मध्ये रोष तयार झाला, तो रोष तयार होऊ नये ह्या कारणासाठी आमच्या संविधान बचाव संघर्ष समिती ईव्हीएम हटाव देश बचाव साठी महाधरणा आंदोलन 19 ला करत आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।